नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे काही कंपनीचे लोक आलेले असतात आणि त्या कंपनीच्या लोकांकडे मात्र आता ह्या मास्कमॅनने ही म्हणजे रणदिव्यांची जी प्रॉपर्टी आहे तर ती गहाण ठेवलेली असते 50 कोटी रुपयावर. आता हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा एक धक्का बसलेला आहे. तर ते जे काही अधिकारी आहे तर ते आता सगळ्यांच्या अगदी तोंडावर स्पष्ट शब्दात सांगतात की आम्ही तुमचे जे काही बँक अकाउंट्स आहे सगळे काही अगदी बंद केलेले आहेत, सगळे फ्रीज केलेले आहेत, त्यामुळे तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हे ऐकून मात्र आता सर्वांना एक असा जबर धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र आता सुमित्राला तर अगदी चक्कर येते आणि ते खाली पडणार तोच लगेच जानकी धावतच आता सुमित्रा जवळ येते. आता जानकी म्हणते की आई स्वतःला सावरा. आता सगळेजणांना सुमित्राची काळजी लागते कारण सुमित्राला इतका मोठा धक्का हा सहन होत नसतो. तेव्हा सुमित्रा स्वतःला सावरते आणि जानकीला विचारते की जानकी अगं ही माणसं काय म्हणतात, काय बोलतात ही. तेव्हा लगेच आता त्यातील एक माणूस म्हणतो मी आता काय म्हटलो की ते तुम्ही ऐकलं नाही का, 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी सोडावी लागेल. तेव्हा सुमित्रा आता त्या माणसावर रागवतो की जरा तोंड सांभाळून बोल, शांत रहा आणि हे बघ आता मात्र या घरामध्ये आम्ही राहायचं किंवा नाही राहायचं हे कोर्ट ठरवेल आणि आता यापुढे मात्र उत्तर आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये देऊ, त्यामुळे ते येथून आता चालते व्हा. तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की हेच तुम्हाला सांगण्यासाठी आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी 1 महिन्यानंतर आम्ही नक्की येऊ, त्यामुळे तुम्ही आताच्या आता निघा इथून. तेव्हा आता हे जे काही माणसं आहेत तर ते लगेच आता एकमेकांना चला असे म्हणून तेथून जायला निघतात. आता ती सर्व माणसं निघून गेल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रकारचं खूप टेन्शन येते की नक्की हे सर्व झाले कसे असेल, जे प्रॉपर्टीचे खरे पेपर्स आहेत तर ते मास्कमॅनच्या हातामध्ये गेले कसे असतील. तेव्हा नानांना तर खूप टेन्शन येते. नाना लगेच म्हणतात की अरे हा सगळा काय प्रकार आहे आणि ती माणसं आता काय बोलून गेलीत, काय हे सगळं काय होऊन बसले. अरे ऋषिकेश आणि जानकी बोला, काहीतरी बोला ना तुम्ही. त्यावर त्या ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा आम्हाला सुद्धा अगदी आत्ताच कळते काय कसे झाले, खरंच काही कळाले नाही, त्यामुळे हे जे काही कोणी केलं ते सर्व जाणून बुजून केले असणार तर, आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे कोणी केलं असेल. तेव्हा आता नाना म्हणतात की सांगा कोणी केले हे सर्व, मला त्याचं नाव सांगा. तेव्हा मात्र आता सारंग नानांजवळ धावत येतो आणि म्हणतो की नाना तुम्ही चिडू नका बरं, एकदम तुम्ही सगळेजण शांत राहा. आम्ही तिघेजण आहोत, तिघेजण लवकरात लवकर शोधून काढतो की हे सर्व कोणी केले ते. मला एकच कळत नाही की आपलंच घर आहे आणि तरी सुद्धा आपल्या घरातून ते आपल्याला का सांगतात, कोण आहे बरं ती लोक. तेव्हा आता ऋषिकेश नानांच्या जवळ येतो आणि म्हणतो की नाना हे बघा तुम्ही अगोदर शांत व्हा आणि हे ऐकून मलाच एकदम असा धक्का बसलेला आहे तर तुम्ही प्लीज राग आवरा ना. तेव्हा आता नाना म्हणतात की कसं आवरू, अरे एक पै मिळून हे सगळं उभं केलेलं आहे आणि एका क्षणामध्ये त्याची राख होते, हे कसं विसरू मी, सांग ना, अरे कसं शांत राहू मी. सुमित्रा आणि मी काय काय कष्ट केले आणि हे सर्वजण आम्ही सोडून जायचं का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही. ऋषिकेश म्हणतो की नाना शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका, आमच्यावर विश्वास ठेवा, काही कोणी केले असेल ना त्याच्या मुळापर्यंत नक्की आम्ही जाऊ. तेव्हा सौमित्र सुद्धा आता नानांना समजावतो की नाना हे बघा प्लीज थोडेसे पेशन्स ठेवा, जे काही झालेले आहे तर ते आपल्याला अगदी शांतपणे हँडल करावे लागेल, त्यामुळे प्लीज नाना तुम्ही बसा यावर खाली, म्हणून सगळेजण आता नानांना समजावतात आणि शांत करतात. तेव्हा आता सौमित्र हा जानकीला विचारतो की वहिनी मला एक गोष्ट सांग, जेव्हा तू फाईल आणण्यासाठी रूम मध्ये गेली होती तेव्हा तेथे मात्र तुझ्या व्यतिरिक्त आणखी कोणी होते का. तर आजी लगेच खूप घाबरते. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही भाऊजी तेथे कोणीही नव्हतं आणि आपलं ठरल्याप्रमाणे रेड कलरचीच फाईल मी आणली होती. तर त्यावर आता सौमित्र म्हणतो की हो वहिनी मला ते सुद्धा आठवते की तू फाईल एकदम बरोबर आणली होती. तेव्हा जानकी म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही की त्या माणसाकडे आपल्या ओरिजिनल पेपरचे झेरॉक्स कसे गेलेत. तेव्हा मात्र आता आजी लगेच अगदी पूर्णपणे ही म्हणजे शांत होते, अगदी भामटी होते, कारण तिनेच हे सर्व केलेले असते. सगळेजण आपल्यावर आरोप करतात काय आणि आपल्यावर त्यांना संशय येतो की काय याची भीती मात्र आता आजीला लागते. त्यावर तर जानकी म्हणते की आपल्याकडे जे काही पेपर्स आहेत तर ते खोटे कसे. मला तर असं वाटतं की आता मात्र हे सगळं काही जे काही केले ते फक्त आणि फक्त त्या ऐश्वर्याने केलं असेल, या सगळ्या मागे तिचाच हात असेल. तर त्यावर आता ऋषिकेशचं बोलणं ऐकून नाना म्हणतात की ऋषिकेश अरे तू हे सर्व काय बोलतो. आता आजी लगेच अगदी लपलेली असते कारण तिला कुठे जाऊ काही कळत नसतं, कारण आपण हे सर्व केलेले आहे हे फक्त तिलाच माहिती असतं. नाना म्हणतात की ऋषिकेश अरे ती ऐश्वर्या आपल्या घरात नाही, मग तरी सुद्धा ती असं कसं करू शकेल. त्यावर ऋषिकेश म्हणतो की नाना अहो ती ऐश्वर्या आहे तीच एकमेव
अशी व्यक्ती आहे की आपल्या वाईटावरती टपलेली आहे तर, आणि आपलं वाईट होण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यावर तर सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे मला एक गोष्ट नाही समजत, कारण ऐश्वर्याने ती फाईल आपल्या घरातून घेतली आणि त्या माणसाला नेऊन दिली, तर हे कसं शक्य आहे. तर आता जानकी म्हणते की तेच तर शोधायचं आहे आई, तुम्ही काही काळजी करू नका, ते प्रकरण नक्की काय आहे हे लवकरात लवकर आपण शोधून काढूया. तेव्हा मात्र आता आजी तर आणखीन घाबरते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मास्कमॅनच्या फोनची वाटच पाहत असते आणि तेवढ्यात मास्कमॅनचा फोन येतो. ऐश्वर्या खुश होते आणि बरं झालं एकदाचा त्या मास्कमॅनचा फोन आला तरी, आणि आता फोन उचलून मास्कमॅनला म्हणते की ऍक्च्युअली मी तुझ्याच फोनची वाट पाहत होते. तेव्हा तो मास्कमॅन म्हणतो की हे बघ, तू माझ्या फोनची नाही तर तुझ्या पैशांची वाट पाहते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मी तर पैशांची वाट तर पाहतेच, परंतु त्या अगोदर आता एक अशी गुड न्यूज आहे ना, ती येण्याची वाट मी अगदी बघत आहे. माझे कान अगदी आतुर झालेले आहे ते सर्व ऐकण्यासाठी. त्यामुळे तू मला पटकन सांग, काम झाले ना आणि काय झाले असं विचारते. तुझा प्लॅन तर सक्सेसफुल झाला ना. तेव्हा मात्र आता लगेच मास्कमॅन रागाने म्हणतो की हे असले प्रश्न तू परत विचारू नकोस, कारण मी जे काही प्रत्येक प्लॅन करतो ते प्रत्येक प्लॅन मात्र माझे सक्सेसफुल होत असतात, तुझ्यासारखं नाही, आणि तुझ्यासारखा मूर्ख सुद्धा मी नाही. आता मूर्ख म्हटल्यानंतर तरी सुद्धा ऐश्वर्या खुश होते, आणि ऐश्वर्या इतकी खुश होते म्हणजे ओके, तर म्हणजे रणदिव्यांना फायनली आपण रस्त्यावर आणले तर, असे खुश होऊन आता ती म्हणत असते. त्यावर आता मास्कमॅन तिला लगेच विचारतो की आपण, तर ऐश्वर्या म्हणते की हो, तू 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 मला म्हणायचं होतं आणि तू त्यांना रस्त्यावर आणलंस. तेव्हा मात्र मास्कमॅन म्हणतो की हो, रणदिव्यांच्या घरावर वॉरंट आलेला आहे आणि लवकरच ते रस्त्यावर सुद्धा येतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मग तू, तर आता मास्कमॅन तिला लगेच म्हणतो की लगेच पैसे मागू नकोस, कारण तुला तुझे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा रणदिव्यांचा पूर्ण नायनाट होईल, तेव्हा त्यावेळेस तुला पैसे मिळतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, जेव्हा तुला द्यायचे असेल तू देऊ शकतो, परंतु एक गोष्ट मी तुला सांगू का, तू जो कोणी आहे ना तो अगदी बेस्ट आहे आणि तुझ्याशी मैत्री करायला तर मला आवडेलच. तेव्हा मात्र मास्कमॅन आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून म्हणतो, कामाशी तू काम ठेव, फारचे प्रश्न काही विचारू नकोस, जे तुला सांगितले तेवढेच करत राहा, असे जेव्हा मास्कमॅन म्हणतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ. तेव्हा ऐश्वर्या विचारते की तुला एक गोष्ट विचारू का, म्हणजे फॉर चेंज म्हणून तू का जानकीच्या सहवासात होताच, कारण ते म्हणजे तुला सुद्धा अगदी तिच्यासारखंच अगदी माझ्याबरोबर बोलताना टॉन्ट मारण्याची आणि उद्धट बोलण्याची सवय आहे, म्हणून तुला मी हे सर्व विचारते. तेव्हा आता लगेच मास्कमॅन म्हणतो की तू कुठल्या तत्वाची आहे की तुझ्याशी इतकं छान बोलायला आणि तुझं कौतुक करायला. ठेव फोन एकदाचा, म्हणून मास्कमॅन फोन कट करतो. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की सायको कुठला, याला कधीही माझ्याशी व्यवस्थित बोलता येत नाही, तू तर माझ्या चांगल्या डोक्यामध्ये जातो, एकदा माझं काम होऊन दे, मी तुला नाही सोडणार. आणि परत ती स्वतःला शांत करते आणि स्वतःलाच म्हणते की आता या माणसामुळे तुझा खूप फायदा होतो, कारण त्याची मदत तुला फार होते आणि त्या रणदेवांना अगदी धडा शिकवता येतो, कारण जे तुला करता येत नाही ते मास्कमॅन करतो, मग यात ऐश्वर्या तुझाच फायदा होतो. मग तू मास्कमॅनवर का रागवते, स्वतःला जरा कंट्रोलमध्ये ठेव. म्हणून ती स्वतःला रिलॅक्स करते आणि परत म्हणते की जानकी, आता मात्र तुझी काय अवस्था झाली असेल, अगं तुझी तर तिकडे वाट लागली असेल. वाव, म्हणजे तुझ्याच नकळत तू तुझ्याच घराचा सौदा करून आलीस. अगं तू तर रणदिवे कुटुंबाची ढाल बनून मिरवत होतीस, परंतु आता मात्र तू तुझ्याच घरच्यांचा खिसा कापल्याचा आरोप तुझ्यावर लागलेला आहे, तर आता मात्र खऱ्या अर्थाने सगळी काही चक्रही फिरणार आहेत. तर म्हणून ऐश्वर्या आता खूप खुश होत असते, तिला असं वाटतं की आता रणदिवे नक्की रस्त्यावर येतील म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा रूममध्ये असते, तिला खूप टेन्शन येते, खूप अस्वस्थ आता सुमित्रा दिसत असते. सुमित्राला सारखं मात्र ती माणसं घरात आल्यानंतर जे काही बोलली, 1 महिन्याची मुदत देतो, 1 महिन्याच्या आतमध्ये हे सगळं काही घर तुम्हाला खाली करावे लागेल, या सगळ्याचा विचार आता सुमित्राचा सुरू असतो. आणि तेवढ्यात तेथे आजी येते. आजी लगेच सुमित्राला म्हणते की सुमित्रा, अगं काय झालं, कसला विचार करत बसलेली आहेस तू, सांग तरी. सुमित्राला राग आलेला असतो. सुमित्रा रागाने आजीला म्हणते की हे बघ, मला नाही सांगायचं, आणि हे बघ आई, तू काही जरी बोललीस तरी सुद्धा माझ्या मनाला त्रास हा होतच राहणार. तेव्हा आजी लगेच म्हणते की हो का, आणि सुमित्रा हे बघ, तुला त्रास होईल असे मी तुला काही बोलेल, तुझा अपमान करेल का, आणि काय ग सुमित्रा, जानकी जे काही बोलते, जे काही वागते ते तुला बरोबर वाटतं का. तेव्हा आता सुमित्रा वैतागून आता आईच्या पाया पडते, म्हणते की हे बघ, मी तुझ्या पाया पडते, परंतु प्लीज प्लीज आई, हा विषय नको, या विषयावर आपल्याला बोलायचंच नाही. त्यावर आता आजी लगेच म्हणते की अगं मग कोणत्या विषयावर बोलू, सांग ना सुमित्रा. नाही अगं, जानकीला पाठीशी घालण्याचे 4-5 उपाय मी तुला सांगू का, आणि याच गोष्टीचा विचार तू करत बसली होती, हो की नाही. तेव्हा सुमित्रा मात्र रागाने आजीकडे पाहत असते, तर आजी लगेच
लगेच म्हणते की हे बघ, माझ्याकडे मात्र तू असं रागाने पाहायचं नाही. हे जे काही सर्व तू केलेलं आहेस ना, ते सर्व त्या जानकीने केलेलं आहे. आणि तुला माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेव, तिने हे सर्व मुद्दाम केलेले आहे. तेव्हा सुमित्रा रागाने आजीकडे पाहत असते. तर आजी म्हणते की आता तरी मान्य कर अगं, आणि आता तरी तू हे मान्य कर की स्वतःच्या आईसाठी तिने अख्खं घर पणाला लावलेलं आहे. तेव्हा सुमित्रा आता वैतागते. वैतागून म्हणते की आई बास कर अगं, आम्ही सगळेजण इतक्या काळजीमध्ये आहोत तरी सुद्धा तू आणखीन का माझ्या डोक्याचं टेन्शन वाढवते, आणि तुझी ही बुनबुन आहे तर ती माझ्या डोक्याच्या मागे लावू नकोस. म्हणून सुमित्रा आता थोडीशी बाजूला जाते. आजी पुन्हा आता सुमित्रा जवळ येते आणि म्हणते, काय बोलते सुमित्रा, मी भुनभुन करते ते तुला सहन होत नाही, परंतु आता मात्र जानकीने जे काही केलेले आहे तर ते भोगायला तयार राहा. घरामध्ये जो काही उठतो तो अगदी त्या जानकीचाच उदो करत असतो, परंतु त्याच जानकीने मात्र तुमच्या घर सगळ्या कुटुंबाला दावणीला बांधलेला आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा आता सुमित्रा आणखीनच वैतागून म्हणते की आई अगं, काय असं करू की तू ह्या विषयावर बोलायचं थांबशील. तेव्हा आजी ऐकायला तयार नसते. आजी म्हणते की हे बघ सुमित्रा, किती काही झाले तरी शेवटी मी बोलणार म्हणजे बोलणारच. अगं, तुझ्या सुनेमुळे माझी मुलगी संकटात आली आहे तर. आणि हे बघ सुमित्रा, अगं मला तुझी काळजी वाटते. तू लेकरा बाळांची आई आहेस. माझ्या मनामध्ये नक्की काय आहे हे तू समजू शकतेस ना. आणि हे बघ, जानकीच्या विरोधात मी कायम काही ना काही करत असते, आणि आता मात्र मी ते करत आहे असं तू समजू नकोस. आणि यावेळेस मात्र मी जे काही सांगते ते कृपा करून तू समजून घे बाई. सुमित्रा आता रडत असते. सुमित्राला आता आजीचा खूप राग येतो, परंतु ती काही उत्तर आता आजीला देत नसते. सुमित्रा एकदम खाली मान घालून बसलेली असते. आजीच्या बोलण्याकडे सुद्धा ती लक्ष देत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका आणि हे सगळेजण जानकी एका रूममध्ये असतात. आता अवंतिका म्हणते की मला एकच गोष्ट कळत नाही, प्रॉपर्टीचे पेपर्स कसे बदलले जातील. जानकी सुद्धा म्हणते की हो ना, तेच कळत नाही की प्रॉपर्टीचे पेपर्स कसे बदललेत. त्यावर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी तू प्लीज शांत राहा, आणि प्रॉपर्टीचे पेपर्स कसे बदलले हेच आपल्याला शोधून काढायचं आहे, त्याचाच आपण विचार करतोय. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो वहिनी, एक्झॅक्टली आपल्याला ते शोधून काढायचं आहे. आणि हे बघ, त्या दिवशी एक्झॅक्टली नेमकं काय घडलं होतं हे सविस्तर सांग तू मला. त्यावर आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, हे बघा, प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल आपण डिटेलमध्ये बोललो होतो. त्यानंतर आपण हा प्लॅन केला होता. आपल्या लक्षात राहावी म्हणून आपण 2 फाईल बनवल्या होत्या, एक रेड कलरची आणि एक ब्ल्यू कलरची. रेड कलरच्या फाईलमध्ये आपण अगदी खरे पेपर ठेवले होते, आणि रेड कलरच्या फाईलमध्ये आपण अगदी खोटे पेपर ठेवले होते. तसेच मी वर आले आणि ब्ल्यू कलरची जी फाईल होती ज्यात खरे पेपर्स होते तर ती मी कपाटात ठेवली, आणि जी रेड कलरची फाईल होती ज्यात खोटे पेपर्स होते तर ती मी टेबलवर अशी ठेवली होती. एवढंच केलं होतं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नक्की खात्रीने. तर जानकी म्हणते की हो खात्रीने. त्यावर आता अवंतिका विचारते की बहिणी, जेव्हा तुम्ही कपाटात फाईल ठेवली होती तेव्हा रूममध्ये दुसरं कोणी आले होते का. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, रूममध्ये जरीही कोणी आलं असेल तर घरचाच माणूस येऊ शकतो. सौमित्र पुढे म्हणतो की आता घरचाच माणूस कोण आहे असा, आणि तो घरचा माणूस कशाला प्रॉपर्टीचे पेपर्स गायब करेल. सारंग लगेच म्हणतो की का करणार नाही. तेव्हा मात्र आता लगेच सारंग असं म्हटल्यानंतर सर्वजण सारंगला म्हणतात की सारंग तू काय बोलतोस. त्यानंतर आता इकडे आजी सुमित्रासमोर हात जोडते आणि म्हणते की सुमित्रा, मी तुझ्यासमोर हात जोडते, तू त्या जानकीची पाठराखण करण्याचं सोडून दे. आजी मात्र जानकीच्या विषयी आता सुमित्राचे आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करत असते. अगं सुमित्रा, तुझ्या लक्षात येते की अगं तुझ्या मुलाबाळांचा जो संसार आहे आणि जो काही तुझे मुलं बाळ आहे तर ते अगदी उघड्यावर आलेत. कुणामुळे झाले हे सर्व, तर त्या जानकीमुळे. अगदी ते रस्त्यावर आले, तिच्या एका चुकीमुळे हे सर्व झाले. कळाले ना सुमित्रा तुला आता. तिच्या आईमुळे आता ही सगळी रणदिवे आहे ना ती संकटात सापडलेली आहे तर. आणि हे बघ ना, अगं मला एक गोष्ट सांग सुमित्रा, नानासाहेब अजून का गप्प बसलेत. म्हणजे हे दुसरं तिसरं कोणी असतं तर ते गप्प बसले असते का. जानकीला काही बोलू शकत नाही, ठीक आहे, पण तू तरी सुमित्रा अगं काहीतरी बोल. अगं तिने तुझा संसार आहे की स्वतःच्या आईकरता रस्त्यावर आणला, याचा जरा विचार कर सुमित्रा. म्हणून आजी मात्र आणखीनच सुमित्राचे कान भरत असते. आणि सुमित्रा, मी तुला जे काही सांगते ते ऐक तू, आणि ह्या सगळ्याचा जाब तू त्या जानकीला जाऊन विचार एकदा. अगदी खडसावून तिला हे सर्व विचार, आणि ती उत्तर देण्यासाठी मात्र तुला बांधील आहे असे तुला नाही वाटत का. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं आई, ऋषिकेश जे काही म्हणतो
म्हणजे हे सर्व ऐश्वर्याने का केलं नसेल, ऐश्वर्यानेच हे सर्व केले असेल तर. तेव्हा आता आजी म्हणते की अरे बापरे, धन्य आहे तुमच्या लोकांची. अगं मी तुला इतकं समजावलं तरी सुद्धा तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडतो की नाही, काही कळतं की नाही सुमित्रा तुला? अगं एक गोष्ट तुला कळत नाही का, ती कार्टी ती ऐश्वर्या इकडे राहत नाही, मग तिचं भूत आलं होतं का इथून फाईल गायब करण्यासाठी? अगं सुमित्रा तू हे सर्व काय बोलतेस? अगं सुमित्रा ती जानकी आहे, तर ती जानकी मात्र तुझ्या डोक्यामध्ये धूळ फेकते आणि मी तुला तर अगदी दिव्य दृष्टी देऊन म्हणजे देण्याचा प्रयत्न करते, तुला समजावते की अगं हे सर्व त्या जानकीने केले असेल तर, पण तरीसुद्धा तू ऐकायला तयार नाहीस. अगं सुमित्रा जा ना, या सगळ्याचा जाब त्या जानकीला जाऊन विचार. जा ना, तू कसला विचार करते सुमित्रा, जा आणि तिला एकदाचं खडे बोल म्हणजे ऐकून येतो, तिला सुनाव या सगळ्याचा जाब तू विचार. त्यानंतर आता इकडे सारंग जे काही म्हणतो तर ते ऐकल्यानंतर आता ऋषिकेश सारंग समोर येतो आणि सारंगला विचारतो, सारंग तू हे सर्व काय बोलतोस? त्यावर आता सारंग म्हणतो की हे पग दादा, अरे ज्या माणसाने आपल्या घराची वाट लावण्याचं ठरवलेलं आहे तर मग त्या माणसाला मदत करणारी आपल्या घरातील एक व्यक्ती आहे, तर ती हे सर्व करू शकते. आता सारंगचा अंदाज बरोबर अगदी खरा असतो, म्हणजे आजीवर आता सारंगचा संशय असतो. तेव्हा ऋषिकेश बरोबर ओळखतो. ऋषिकेश लगेच म्हणतो की म्हणजे आजी. तेव्हा सारंग म्हणतो की हो. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो, मला आजीवर संशय येतो, आजी हे सर्व करू शकते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही रे सारंग, मला नाही वाटत की आजी इतक्या टोकाचं वागू शकते. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे दादा का वागणार नाही, कारण त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून आजपर्यंत मात्र त्या आजीने मात्र काय काय केलेलं आहे हे सर्व तुम्ही विसरलात का? आणि हे बघ मला तर तिच्यावर संशय येतो, ऐश्वर्याच्या प्रेमापोटी मात्र आजीने हे सर्व केलेच असेल, आजीनेच हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते नेऊन दिले असतील. तेव्हा आता जानकी म्हणते की हे सर्व आजीने केले तर आपल्याला हे सर्व कसे कळणार? त्यावर आता सारंग म्हणतो की दादा हे बघ मला असं वाटतं की आजीशीच आपल्याला आता बोलावं लागेल. त्यानंतर आता इकडे आजी देवघरामध्ये येते आणि देवघरामध्ये येऊन ती आता देवासमोर हात जोडते आणि देवाला म्हणते की देवा, अरे हे बघ माझ्या हातून तर एक खूप मोठं पाप घडलेलं आहे. देवा आता तूच काहीतरी कर आणि मला ह्या सर्वातून वाचव. देवा तूच काहीतरी असं कर, मला आणि बाकीच्या सर्वांना यातून बाहेर काढ. खरंच देवा मला माफ कर. आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्याचा फोन येतो. आता ऐश्वर्याचा फोन बघून आजी मात्र खूप घाबरते आणि म्हणते की अरे देवा, या ऐश्वर्याचा फोन आला, आता मात्र मी काय करू आणि नक्की ही काय म्हणत असेल? आणि आता आजी लगेच थोडीशी बाजूला जाते आणि म्हणते की हॅलो ऐश्वर्या, अगं कशाला सारखा सारखा फोन करतेस? तेव्हा ऐश्वर्याच म्हणते की हो, मी तुमच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केलेला आहे. तर आजी म्हणते की अगं माझ्या तब्येतीचं काय, माझी तब्येत तर अगदी व्यवस्थित आहे आणि का सारखा सारखा फोन करतेस आणि कधीपासून तू माझ्या तब्येतीची इतकी विचारपूस करायला लागली ग? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो गप्प बसा आणि हे बघा मी कधीही तुम्हाला कामासाठीच फोन केलेला आहे, कामाच्या व्यतिरिक्त मी काही तुम्हाला फोन केलेला नाही. त्यामुळे आता मात्र मी तुम्हाला जे काही सांगत आहे तर ते तुम्ही नीट व्यवस्थित ऐकून घ्या. तेव्हा आता आजी खूप घाबरलेली असते. आजी म्हणते की हे बघ मी तुला खरं सांगते, ऐश्वर्या तुझं काम झालेलं आहे, परंतु आता मात्र हे प्रकरण माझ्या गळ्याशी येईल की काय त्या भीतीने मात्र मला खूप घाम येतोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही एक काम करा, आता मात्र तुम्ही तुमचा जो काही घाम आहे तर तो घाम मात्र पुसून घ्या आणि आपलं हे जे काही काम आहे तर ते काम आपण कंटिन्यू करूयात. आता आजी घाबरतच विचारते, ऐश्वर्या ह्या सगळ्या गोष्टीची तुला भीती नाही का वाटत? झाली ना आता शेवटी तुझ्या मनासारखे, त्यामुळे प्लीज तू मला यामध्ये प्लीज ओढू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा मला तुम्हाला ओढण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही आता ह्या प्रकरणात अगदी गुंतलेले आहे. तर आणि जोपर्यंत आता हे प्रकरण पूर्णपणे मार्गी लागत नाही तोपर्यंत आता मला तुम्हाला कुणालाही काही यातून काढता पाय घेता येणार नाही. त्यावर आता आजी घाबरतच म्हणते की हे बघ अगं मी तुला खरं सांगते ऐश्वर्या, मला सारखं सारखं तेच वाटतं की यामध्ये राहून मी यामध्ये अडकते की काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग हीच भीती आहे तर ती तुम्ही जाणून देऊ नका, तुम्ही काही केलेले आहे असं मात्र त्या घरामध्ये कुणाला काहीच कळून देऊ नका, असं त्या घरामध्ये वावरा. आणि हे बघा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, त्या घरामध्ये तुमचं जे काही काम आहे ना ते कंटिन्यू ठेवा आणि त्या घरामध्ये अगदी ह्या प्रॉपर्टीवरून वाद कसे सुरू राहतील याकडे जरा लक्ष द्या. तेव्हा आता आजी घाबरते. आजी म्हणते की ऐश्वर्या तू काय बोलतेस? अगं मी जर या सर्वांमध्ये अडकले तर मी काय करणार आहे? तर ऐश्वर्या म्हणते की आजी माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नाही अडकू शकत, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही फक्त माझं एवढं काम करा, बाकी ह्या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला बाहेर कसं काढायचं याची पूर्ण जबाबदारी माझी असेल. ओके बाय.
पण आता ही ऐश्वर्या रागाने फोन ठेवते आणि आता म्हणते की बापरे, या म्हातारीला प्रत्येक वेळेस काहीतरी समजावून चावी तर द्यावीच लागते, नाहीतर ही माझ्याच अंगाशी येते. आता आजी मात्र वैतागून फोन ठेवते. आता आजी सुद्धा इकडे म्हणत असते की खरंच काय बाई आहे, एकतर फोन स्वतः करते आणि समोरच्याचं बोलणं सुद्धा ऐकून न घेता फोन कट करते. आता नक्की काय ह्या बाईच्या मनात आहे तेच कळत नाही. आणि तेवढ्यात तेथे सारंग आजीच्या मागून येतो आणि आजीला म्हणतो की आजी. आता आजी म्हटल्यानंतर आजी तर खूपच घाबरते, तिचा थरका फोडतो की सारंगने माझं आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकले की काय. सारंग डायरेक्ट विचारतो की आजी तुला इतकं दचकायला काय झालंस, तू कुणाशी बोलत होती फोनवर. तेव्हा आता आजी घाबरतच म्हणते की अरे गावाकडून फोन आला होता आणि मी चौकशी करत होते, शेती पीक पाऊस पाणी आहे का वाहून गेलं ते विचारत होते. तेव्हा सारंग म्हणतो की झाली का चौकशी. अगं मग झाली असेल तर आतमध्ये चल, कारण सगळेजण तुझ्यासाठी थांबलेले आहेत, तुझ्याकडे सगळ्यांचं एक खूप मोठं काम आहे. तर तेव्हा आजी तर आणखीन घाबरते आणि घाबरतच विचारते की सारंग अरे काय काम आहे सगळ्यांचं. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आत तर चल, मी आतमध्ये गेल्यानंतर सांगतो. तेव्हा आजी म्हणते की अरे इथेच सांग. आजी अगदी म्हणते की अरे इथेच थांबते मी, कशाला आतमध्ये. तर सारंग मात्र आजीला घेऊन आतमध्ये निघून जातो. आजी म्हणत असते की सारंग अरे काय आहे, तू कशाला मला घेऊन जातोस. तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी अगं कळेल तुला. आजी म्हणते की नक्की काय झालं ते मला सांगत नाही आणि नुसतं फक्त इकडे चल तिकडे चल आणि मला हाताला धरून घेऊन जात असतात. तेव्हा आता सारंग आजीच्या हाताला धरून आता ऋषिकेश आणि जानकी समोर घेऊन येतो आणि तिला तिथे उभं राहायला सांगतो. सारंग म्हणतो की सगळ्यांच्या समोर विचार, आत्ताच्या विचार, ती सर्व काही खरं सांगेल. आजी आणखीनच घाबरते, आजीला बोलता सुद्धा येत नाही. थरथर कापत ती विचारते की काय काय बोलायचं आहे ऋषिकेश तुला. तर आता सगळेजण आजीकडे पाहतात. ऋषिकेश म्हणतो की आजी अगं हो जरा हो. अगं इतकी नर्वस का होते लगेच तू. म्हणतो की हे बघ आजी, त्या दिवशी तर तुम्हाला सांगितलं नाही, परंतु आज मी तुला विचारतो, मला एक गोष्ट सांग, त्या ऐश्वर्याचा फोन तुला आला होता का. किंवा आता ऐश्वर्याचं म्हटल्यानंतर आजी म्हणते की काय ऐश्वर्याचा. सारंग म्हणतो की हो. आजी घाबरतच म्हणते की मला कशाला ती फोन करेल. अवंतिका म्हणते की आजी अहो प्रश्नावरून प्रश्न कशाला विचारतात, मला ऐश्वर्याचा फोन आला होता का. तर आजी लगेच रागाने म्हणते की हा प्रश्न तुम्ही सारखा मला का विचारतात. आजी म्हणते की ऋषिकेशने सुद्धा मागे मला तेच विचारलं होतं, ऐश्वर्याचा फोन आला होता का, ऐश्वर्याचा फोन आला होता का. मग नेमकं तुम्हाला काय माझ्यावर संशय येतो की काय. त्यावर आता लगेच सौमित्र म्हणतो की आजी तसे काही नाही, परंतु आता ऐश्वर्या ही अगदी या घरामध्ये अगदी सगळ्यांशी अगदी सोडून फक्त तुला सोडलं आणि सगळ्यांशी भांडलेली आहे. तर फक्त तुझ्या आणि तिचे संबंध चांगले आहे म्हणून तुला विचारलं आणि कदाचित तुला फोन येत असेल, मग येतो का तुला फोन. आजी म्हणते की अरे मला का तिचा फोन येईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की या घरामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि काय सुरू नाही विचारण्यासाठी मात्र तुला नक्की तिचा फोन येत असेल, येथील खबरा काढण्यासाठी. त्यावर आता आजी लगेच म्हणते की मला तिचा काही फोन नाही आलेला नाही, म्हणजे ना तिने मला फोन केला आणि मी तिला फोन केला. आजी आता थोडीशी घाबरत असते. जसा तुमचा तिच्याशी काही संबंध नाही तसा माझा सुद्धा तिच्याशी काही एक संबंध नाही म्हणून. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा आम्ही तसं नाही म्हणत, तुमचा आणि तिचा काही संबंध आहे म्हणून. आणि जर समजा ऐश्वर्याने तुमचं बोलणं जर झालं असेल, तिने जर तुम्हाला कॉल केला असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला ते सांगा, तिने तुम्हाला फोन केला का. तुमचा फोन झाला असेल तर फाईल बद्दल काही तुमचं बोलणं झाले का. तेव्हा आजी तर अगदी उभीच राहते. आजीला धक्काच बसतो. जानकी पुन्हा विचारते आजी असं का करतात, सांगा ना खरं काय आहे ते. मला माहिती आहे की आजी तुम्ही मनाने खूप चांगले आहात, तुमच्या मनामध्ये काही काळवेर नाही. ती ऐश्वर्या कशी आहे, तिच्या मनामध्ये किती विष आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर कदाचित ती तुम्हाला फोन करीन, तुमच्याशी गोड गोड बोलेन आणि सगळी काही माहिती काढून घेईन आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आठवा की तिने तुम्हाला कधी फोन केला का, असे काही झालेले आहे का. तर आजी आता स्पष्ट शब्दात नाही असं म्हणतात आणि तसं काही केलेले नाही असे सुद्धा सांगते. तेव्हा आता जानकी पुन्हा म्हणते की आजी अहो तुम्ही असं का करतात, आठवा काही फोन वगैरे मेसेज असं काही घडलेलं आहे का, काही तिच्याशी बोलणं झाले का, नक्की काय आहे ते सर्व काही आठवा एकदा प्लीज आजी, एकदा आठवा काहीतरी बोलणं झालेलं असेल. तेव्हा आता आजी आणखीनच घाबरते. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सुमित्रा मात्र जानकीवर रागावते की चूक तू केली आणि आळ मात्र माझ्या आईवर घेतेस, तुला खोटे म्हणजे पेपर्स द्यायचे होते ना. तर जानकी म्हणते की हो मी त्यांना खोटेच पेपर दिले. तेव्हा आता सुमित्रा रागाने विचारते की तू त्यांना खोटे पेपर्स दिले, मग ती माणसं आपल्या दाराशी आलेच कसे. त्यामुळे मला तर असं वाटतं की जानकीच आपल्यापासून काहीतरी लपवते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या इकडे जानकीला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते की कशी वाटली तुम्हाला माझी खेळी.
मागच्या वेळेस मात्र तू, ओवी आणि ऋषिकेश सगळ्यांनी वनवास भोगला होता, परंतु आता मात्र तुझ्यामुळे सगळ्या रणदेव्यांना वनवास भोगावा लागणार आहे. तर आता कोणत्या राजमहालाची कहाणी तू सांगणार आहेस ग? कारण तुझा राजमहाल तर अगदी तुटला, म्हणून आता जोरजोराने ऐश्वर्या खूप हसते. जानकीला आता खूप राग येतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.